नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 15 जूनला शाळा सुरू होणार म्हणून लाडक्या बहिणींना देवदर्शनाला नेलं, पण MCRDCच्या त्या एका दुर्लक्षामुळे 8 जणांचा गेला नाहक बळी. गोंदवले व म्हसवड येथील देवदर्शन करून मूळ गावी पंढरपूरकडे परतत असताना भाविकांवर काळाने घाला घातला. भाविकांना घेऊन जाणारे मालवाहू वाहन पिकअप माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी हद्दीत रस्त्याच्या कडेच्या विहिरीत कोसळून 15 पैकी 8 भाविकांचा मृत्यू झाला. दरम्यान रांजणी तालुका पंढरपूर येथील सागर चौगले यांचा स्वतःचा छोटा हत्ती असल्याने त्यांनी आपल्या बहिणी व लहान मुलांना म्हसवड येथील कुलदैवत सिद्धनाथ दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. 15 जूनला शाळा सुरू होणार असल्यामुळे ते स्वतःचा छोटा हत्ती घेऊन पंढरपूरहून आपल्या लाडक्या बहिणींना देवदर्शन घडवण्यासाठी गेले. दर्शन झाल्यानंतर सर्वजण एके ठिकाणी जेवायला थांबले. जेवण करून सर्वजण गाडीत बसले व काही क्षणात त्यांच्यावर काळाने घाला घातला. छोटा हत्तीमध्ये 15 जण होते. त्यापैकी 8 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर 5 जणांना पाण्यातून शेजारी लोकांनी बाहेर काढलं व 3 जण उड्या मारून बाहेर निघाले. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीला कठडा तयार करावा अशी मागणी विहीर मालक रामकृष्ण कदम यांनी अनेक वेळा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या अपघातामध्ये 8 जणांचे नाहक बळी गेले आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विहीर मालकासह तांदुळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य विजय पवार यांनी केली आहे.